नमस्कार लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी आजची बातमी खूपच खास आणि आनंदाची आहे. ज्या हप्त्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहत होतात, तो एप्रिलचा सन्मान निधी आता तुमच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. होय, अगदी सणासुदीच्या मुहूर्तावर, अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर सरकारने तुमच्यासाठी ही मोठी गिफ्ट दिली आहे. आत्तापर्यंत तब्बल 1,35,00,000 अर्ज मंजूर झाले आहेत आणि ज्यांचे आधार सीडिंग बाकी आहे त्यांच्यासाठीही सरकारने वेगाने काम सुरू केले आहे. म्हणजेच जर अजून पैसे आले नसतील तरी घाबरायची गरज नाही. तुमचाही हप्ता लवकरच तुमच्या खात्यात येणार आहे. सरकारने स्पष्ट केलं आहे की कोणतीही पात्र महिला या योजनेपासून वंचित राहणार नाही. म्हणूनच अफवांपासून सावध रहा आणि अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवा, कारण तुमचे हक्काचे पैसे तुम्हाला नक्की मिळणार आहेत. चला तर मग पुढे जाणून घेऊया, तुमच्या खात्यात पैसे कधी आणि कसे येणार. अक्षय तृतीया आणि एप्रिल हप्ता. राज्यातील लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी अशी की सरकारने या योजनेचे हप्ते प्रत्येक सणाला महिलांच्या उपयोगाला येतील अशा पद्धतीने नियोजित केले आहेत. आता समोर येणाऱ्या अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर लाडक्या बहिणींच्या खात्यात सन्मान निधीचा हप्ता जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सरकारने स्पष्ट केले आहे की सणासुदीला बहिणींच्या हातात पैसे असावेत, हाच या योजनेचा मुख्य उद्देश आहे. आधार सीडिंगची समस्या, 35 लाख महिलांचे काय? आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा, योजनेचा आढावा घेतला असता एक मोठी बाब समोर आली आहे. एकूण 1,35,00,000 फॉर्म क्लिअर झाले आहेत, पण त्यापैकी 35 लाख महिलांच्या खात्यांचे आधार सीडिंग झालेलं नाही. जर तुमचं बँक खाते आधारशी जोडलेलं नसेल तर सरकारला पैसे पाठवता येणार नाहीत. पण घाबरू नका, सरकारने सर्व कलेक्टर्सना तातडीने हे आधार सीडिंग पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. पुढच्या 4-5 दिवसात हे काम युद्धपातळीवर केलं जाईल. जर तुमचं नाव या 35 लाखांमध्ये असेल तरी काळजी करू नका, तुमचे पैसे कुठेही जाणार नाहीत. सावध भावांपासून सावध राहा. राजकीय टोला. योजनेच्या अंमलबजावणी दरम्यान काही तांत्रिक चुका होऊ शकतात, पण अशा वेळी विरोधकांकडून किंवा सावध भावांकडून अफवा पसरवण्याची शक्यता आहे. बघा, तुमचे पैसे कापले, तुम्हाला पैसे मिळणार नाहीत, अशा वावड्या उठवल्या जातील. पण सरकारने ठामपणे सांगितले आहे की तुमचे सख्खे भाऊ सरकारमध्ये बसले आहेत. फॉर्ममध्ये छोटी मोठी चूक झाली तरी कोणालाही या योजनेपासून वंचित ठेवलं जाणार नाही. दोन्ही महिन्यांचे पैसे एकत्र दिले जातील आणि ही योजना सातत्याने सुरू राहील. बहिणींनो, हे काम लगेच करा. पैसे मिळण्यात अडथळा येऊ नये म्हणून तुम्ही 2 गोष्टी तपासा. 1. तुमचं बँक खाते चालू म्हणजे ॲक्टिव्ह आहे का? 2. बँकेत जाऊन तुमचं आधार मॅपिंग किंवा सीडिंग पूर्ण झालं आहे का याची खात्री करा. असं केल्यास सरकारकडून पैसे सुटताच ते थेट तुमच्या खात्यात जमा होतील. तर लाडक्या बहिणींनो, ही होती आजची महत्त्वाची अपडेट तुमच्या हक्काच्या सन्मान निधीबद्दलची. जर माहिती उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मैत्रिणींना आणि कुटुंबियांना शेअर करा आणि अजून अशाच सरकारी योजना, अपडेट्स आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचा एक लाईक आणि शेअर इतर अनेक बहिणींना योग्य माहिती पोहोचवू शकतो. धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच नवीन अपडेट्ससह.